श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात देवादिदेव महादेवांना विशेष महत्त्व आहे. महादेवांना महाशिवरात्री समर्पित आहे. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. धार्मिक मान्यतानुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी विशेषतः महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगांमध्ये महादेवांचा वास असतो. त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी केलेली शिवाची पूजा जी आहे अनेक पटीने फळ देते. या दिवशी शिवभक्त शिवलिंगाचा अभिषेक करतात. काही लोक या दिवशी व्रत देखील करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी 7 काळे तीळ आणि 1 काळी मिरीचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा. हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण साक्षात महादेवांच्या कृपेने आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे. आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी 8 मार्च रोजी रात्री 9:57 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 9 मार्चला संध्याकाळी 6:17 समाप्त होईल. प्रदोष काळ भगवान शिवांच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे महाशिवरात्रीचा हा सण जो आहे तो 8 मार्च रोजी साजरा केला जाईल. माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली. यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकरांशी झाला. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत हे आवर्जून करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला स्मरण करून पूजेचा संकल्प करावा. यानंतर गंगाजळ जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचे आहे. स्नान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेची तयारीही करायची आहे. आपल्याला एक पाटावर लाल कपडा पसरवायचा आहे आणि त्यावर माता पार्वती आणि भगवान शंकराची मूर्तीची स्थापना करायची आहे. यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करायचा आहे. यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करायचा आहे. भांग, धतुरा, फळे, मदारीची पाने, बेलपत्र इत्यादी भगवान शंकरांना आपल्याला अर्पण करायची आहे. तसेच शिवचालिसाचे पठण किंवा शिवस्तोत्राचे पठण देखील करायचे आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी एकादशीसारखा उपवास केला जातो. उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून फराळ केला जातो. तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडधोडाचा नैवेद्य करून उपवास हा सोडला जातो. काही लोक जे आहे महाशिवरात्रीचं जे व्रत आहे ते निर्जला करतात. फारच कठीण व्रत असतं, कारण ह्या व्रतामध्ये एकही थेंब पाण्याचा पिल्ला हा जात नाही. त्याचबरोबर काही भागामध्ये जे ह्या दिवशी फलाहार केला जातो, म्हणजे फक्त फळांचं सेवन केलं जातं किंवा दुधाचं सेवन केलं जातं, किंवा काही ठिकाणी जे साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्यापासून बनलेल्या पदार्थाचं सेवन केलं जातं. तर आपल्याला जसं शक्य असेल त्या रीतीने आपल्याला मनोभावे व्रत हे करायचं आहे. फक्त व्रत करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवायचा जप करत करत हे व्रत करायचं. जर तुम्हाला मासिक धर्म असेल, सुतक सुएर असेल तर तुम्हाला हे व्रत करता येणार नाही आहे. फक्त तुम्ही नामस्मरण हे करू शकतात. तर ह्या रीतीने आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला उपाय हा करायचा आहे. आता उपाय करायचा कुठे आहे, तर आपण हा उपाय घरी करू शकतात किंवा मंदिरामध्ये सुद्धा जाऊन करू शकतात. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी असते. पण मी आवर्जून सांगेन, जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून मंदिरामध्येच जाऊन हा उपाय करा. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी
पृथ्वीवरील प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेव असतात. त्यामुळे जे आहे जर आपण तिथे जाऊन काही उपाय केले तर ते उपाय जे आहे लवकर सिद्ध होतात. तर आपल्याला मंदिरामध्ये जाताना जे आहे 7 काळे तीळ आणि त्याचबरोबर 1 काळी मिरी हे घेऊन जायचं. फक्त घेऊन जाताना ते व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायचं आहे. ते अखंड असले पाहिजेत, कुठेही खंडित झालेले किंवा तुटलेले वगैरे नसावे. तर 7 काळे तीळ, 1 काळी मिरी, त्याचबरोबर 1 लोट्यामध्ये आपल्याला जल घ्यायचं आहे. त्याचबरोबर महादेवांना पांढरी मिठाई अतिशय प्रिय आहे. जर पांढरी मिठाई नसेल तर साखर घेऊन जा, खडी साखर घेऊन जा. त्याचबरोबर महादेवांना पांढरी फुलं अतिशय प्रिय आहेत, बेलपत्र अतिशय प्रिय आहेत, शमीपत्र अतिशय प्रिय आहेत. त्याचबरोबर धोत्र्याचं फळ आणि धोत्र्याचे फूल अतिशय प्रिय आहेत. तर ज्या ज्या वस्तू महादेवांना प्रिय आहेत त्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला शिव मंदिरामध्ये जायचं आहे. आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिला जे आहे आपल्याला महादेवांवर जे जल अभिषेक करायचं, 1 धारेने आपल्याला जल अर्पण करायचं आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण जल हे महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचे. त्यानंतर बेलपत्र अर्पण करायची आहेत. तुम्ही जे पण वस्तू घेऊन गेले असेल, धोत्र्याची फळं घेऊन गेली असेल, धोत्र्याची फुलं घेऊन गेली असेल, पांढरी फुलं घेऊन गेली असेल, मिठाई घेऊन गेली असेल, ते सर्व आपल्याला महादेवांना अर्पण करायचं. त्यांच्यासमोर गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला उपाय हा करायचा आहे. आपल्याला महादेवांच्या शिवलिंगासमोर बसायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये 7 काळे तीळ आणि 1 काळी मिरी घ्यायची आहे आणि आपल्याला 108 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा तुम्ही जर पुरुष असतील तर ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करायचा आणि स्त्री असेल तर नमः शिवाय ह्या मंत्राचा आपल्याला 108 वेळा तिथेच बसून जप हा करायचा आहे. आणि त्यानंतर आपली जी मूठ आहे ती आपल्याला बंद करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला महादेवांना आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे. तुमची जी पण कठीण इच्छा असेल, जी तुम्ही काही केल्याने ती तुमची पूर्ण होत नसेल तर ती आपल्याला महादेवांना बोलायची आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की ही माझी इच्छा आहे ती तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा. मग ती इच्छा तुमची कोणतीही असू दे. जर तुम्हाला धन प्राप्ती करता हवी असेल किंवा तुम्हाला घराबद्दल काही बोलायचं असेल, तुमच्या पतीबद्दल काही बोलायचं असेल, मुलांबद्दल बोलायचं असेल, नोकरी, व्यवसाय, कोणतीही तुमची इच्छा असू दे ती आपल्याला महादेवांना मनोभावे सांगायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे जे काळे तीळ आहेत आणि काळी मिरी आहे ही शिवलिंगावर अर्पण करायची. अर्पण करताना आपलं तोंड जे आहे ते उत्तर दिशेला असलं पाहिजे. म्हणजे जी जलाधारीची दिशा असते, जिथनं शिवलिंगावर जे जल अर्पण करतात होतं, जे वाहत जातं त्या दिशेला आपलं तोंड असलं पाहिजे. आणि आपल्याला हे ज्या वस्तू आहेत त्या शिवलिंगावर अर्पण करायचे. अर्पण करताना पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा आपल्याला बोलायची आहे. अशा रीतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे. आता जर काही कारणास्तव तुम्हाला शिव मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल आणि तुम्हाला घरच्या घरी उपाय करायचा असेल तर ज्या रीतीने मी तुम्हाला सांगितले त्याचप्रमाणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. शिवलिंगाला एक तामणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यांच्यावर सुद्धा आपल्याला विधिविधानपूर्वक पूजा करायचं आहे, जलाभिषेक करायचा आहे. महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत, जसं की धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल, बेलपत्र, ह्या सर्व वस्तू अर्पण करून झाल्यानंतर जे आहे आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये ते काळे तीळ आणि 1 काळी मिरी घेऊन आपल्याला बसायचं आहे. महादेवांचा जप करायचा आणि ह्या अर्पण करायचे. आता तुम्ही घरी हा उपाय करणार असतील तर आपल्याला ह्या ज्या काळी मिरी आणि हे जे तीळ आहेत ते संपूर्ण दिवस शिवरात्रीच्या संपूर्ण दिवस आणि संपूर्ण रात्र त्या शिवलिंगावरच तिथेच ठेवून द्यायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी जी आहे ते 7 काळे तीळ आणि ही 1 काळी मिरी जी आहे ती उचलायची आणि तुमच्याजवळ असणाऱ्या कोणत्याही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला त्या अर्पण करून यायचे. तर अशा रीतीने तुम्ही घरी किंवा मंदिरामध्ये हा उपाय करू शकतात. शिवपुराणातला अतिशय प्रभावी असा हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहील. त्याचबरोबर आपली कठीणातली कठीण इच्छासुद्धा पूर्ती होईल. साक्षात महादेव आपली इच्छा पूर्ण करणार आहेत. कारण महाशिवरात्रीच्या दिवशी प्रत्येक शिवलिंगामध्ये जे आहे महादेवांचा वास असतो आणि जर हा उपाय पण केला तर आपलं रात्रीतून नशीब चमकून भाग्योदय होणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.